लागोपाठ मारले तर 1000 रुपये आणि हॅट्रिक केली तर 1000 रुपये अशी 2 बक्षिसं साहेबांनी लावलेली आहेत. तर या दोन्ही बक्षिसाचा मानकरी कोण ठरतो ते पाहूया. हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि 3 षटकारासाठी 1000 रुपये. धन्यवाद वैभव दादा. दरम्यान सामन्याला सुरुवात करायची. गोलंदाजी करणाऱ्या संघाने लक्षात ठेवायचे की 20 मिनिटाची वेळ आहे आपल्याकडे आणि टाइम चालू होतोय तुमचा. कैलास नवाळे माईक संपर्क कैलास नवाळे आणि किशोरदा. कैलास नवाळे आणि किशोरदा. तुषार गोलंदाजीवर. फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे सूरज आणि उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल तुषार यांचा. तुषार आपल्या बॉलिंग मार्कवर. सूरज यांच्यासाठी हुक करण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या आहे तिथेच शून्यावरती. मगाशी झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो म्हणजे कोण आहे? तुषार बाने. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे सूरजच्या स्वरूपात. फलंदाजांना लवकरात लवकर यायचंय. दुसऱ्या फलंदाजांना थोडस मंडळाला सहकार्य करा मित्रांनो. अजून अंतिम सामने खेळवायचेत आपल्याला. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती तुषार यांची. 2 चेंडू निर्धाव. तिसरा चेंडूवर फलंदाज बाद. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो मलाही माहित नाही फलंदाज कोण आहे. कल्पेश आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 4 वरती. तुषार यांचा पुढचा चेंडू आणि आता मात्र मोठा फटका खेळलाय. बघूया. चेंडू फील्ड होईपर्यंत 1 धाव तर धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा धावून पूर्ण करतायत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरसंघ पोचतोय 6 वरती. कल्पेश स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला दिनेश. मारा करतील तुषार. 5-7 पावलांचा स्टार्ट घेऊन तुषार. कल्पेश यांच्यासाठी आणि आता मात्र कल्पेशने मोठा फटका खेळलाय पण तिथं क्षेत्ररक्षक निवडलाय आणि फलंदाज बाद. दुसरा गडी बाद होतोय. माहितीच नाही. फलंदाज बाद होतोय. दुसरा गडी बाद करण्यात यश प्राप्त होतोय पहिल्या षटकामध्ये. 6 धावेवर पहिलं षटक संपतंय. 2 विकेट 6 धावा. बघूया दुसरा फलंदाज. सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय तो पंकज. मारा करतील दिनेश यांना.
स्ट्राईकला दिनेश गुरव, मारा करतील कल्पेश, सॉरी पंकज. 10 पावलांचे स्टार्ट घेऊन आणि दिनेश यांच्या बॅट मधून हा मोठा फटका, पण तिथं क्षेत्ररक्षक आहे आणि दिनेश बाद. तिसरा गडी बाद होतोय 6 या धावसंख्येवर. तुषार सरफळे यांनी कॅप घालायची आहे, मंडळाने दिलेली कॅप घालायची. कॅप गोलंदाजाची घ्यायची आहे तोपर्यंत. आणि मला वाटतं चेंडू जातोय 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 10 वरती. जयकांत, जयकांत उत्कृष्ट फलंदाजी करतोय. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना श्री आई नीनादेवी या संघाची धावसंख्या झाली ती 10. 3 बाद 10. आणि आता मात्र मोठा फटका खेळला आणि तिथं झेल. चौथा गडी बाद होतोय 10 या धावसंख्येवर. फलंदाजाने लवकरात लवकर यायचंय. फलंदाजाने लवकरात लवकर यायचंय. हॅलो, तुषार यांच्यासाठी बक्षीस लाभलंय. प्रत्येक षटकारला वैभव कोळवणकर यांच्याकडून 500 रुपये, केदार कदम कडून 500 रुपये, किशोर कांबळे यांच्याकडून 500 रुपये आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुनील दादा माशे यांच्याकडूनही 500 रुपये. आणि दरम्यान चेंडू फील्ड होईपर्यंत 1 धाव. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 11 वरती. आता मात्र ज्यांच्यावर पारितोषिक बक्षीस लागली असे मात्र फलंदाज तुषार बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर. एका षटकारवर जवळजवळ 2 ते 2,500 रुपये लागलेत. बघूया मारतोय का.
पंकज पुढचा चेंडू तुषार यांच्यासाठी बघूया आणि चेंडू निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नीनादेवी पन्हाळे या संघाची धावसंख्या झाली ती 11. सांघिक कोठ्यातील तिसरं षटक मला वाटतं रवींद्र. रवींद्र सामन्याला वेग द्यायचा आहे. 9 मिनिटं फक्त शिल्लक आहेत तुमची. रवींद्र पळसमकर आणि आता मात्र मोठा फटका खेळाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 15 वरती. 4 बाद 15. 5 बाद 15. रवींद्र यांच्या पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार खेचलाय तो म्हणजे शुभम ना, शुभम यांनी. उत्कृष्ट फलंदाजी शुभम यांची. रवींद्र बॉलिंग मार्कवर. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर रवींद्र मारा करतील आणि बॅटची कडा घेऊन गेलेला हा चेंडू. फलंदाज बाद. 15. हॅलो, नवीन फलंदाज उत्कृष्टरित्या डटवलाय चेंडू. 1 रन्स धावून पूर्ण करतायत. दुसरा धावा घेण्याचा काही मानस नाही. एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 16. स्ट्राईकला परत एकदा 2,500चे मानकरी तुषार. बघूया स्ट्राईक वर आहे. बघूया 1 षटकारसाठी 2,500 जवळ लागलेत. आणि हाही चेंडू उत्कृष्ट तेवढाच उत्कृष्ट त्या डटवला. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वर. संघ पोचतोय 17 वरती. पुढचा चेंडू रवींद्र यांचा आणि झेल उठलाय. बघूया पंकज झेल खाली आहे आणि फलंदाज बाद. तिसरं षटक संपतंय. 3 षटकाखेरीस आई नीनादेवी पन्हाळे या संघाची धावसंख्या झाली 17. 7 बाद 17. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. मला वाटतं योगेश. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे योगेश वाईम. तुषार परत एकदा स्ट्राईक वर. बघूया 2,500 रुपये पटकवतायत काय ते तुषार. एका षटकासाठी लागले. योगेश वाईम गोलंदाजीवर आणि खूपच एसटीच्या बाहेर. पंच स्वयं वाईट घोषित करतायत. आव्हानपर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतो 18 वरती. 6च्या सरासरीने चाललेला पन्हाळे हा संघ. आई चेंडू वाईड.
अवांतर धावसंख्या, या अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतो 19 वरती. एका षटकारसाठी 2,500 रुपये. बघूया, पण बॅट काय उचलली जात नाही. षटकार मारण्याचा मानस तर कुठला दिसत नाहीये. आणि आता मात्र केला होता मानस, पण बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या 19 वरती. पुढचा चेंडू आणि आता मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एक धावा. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमुळे थोडीशी भर. संघ पोचतोय 20 वरती. रनआउट होतोय. फलंदाज लवकरात लवकर थोडस मंडळाला सहकार्य करा. योगेश मारा करतील संदीपला. आणि उत्कृष्टरित्या गॅपमध्ये ढकललेला चेंडू आहे. एक धाव धावून पूर्ण करतायत. 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा धावून पूर्ण करतायत. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी वर. संघ पोचते 22 वरती. शेवटच्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक. योगेश वाईम यांच्या 10-15 पावलांचा स्टार्ट घेऊन योगेश. उत्कृष्ट चेंडू. चेंडू निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या आहे तिथेच 22. आणि आता मात्र लेग साईडच्या दिशेने दटवलेला चेंडू. चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आहे. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 23 वरती. शेवटचा चेंडू या साखळी सामन्यामधील. आणि चेंडू निर्धाव. मला वाटतं 24 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. ते म्हणजे आई नीनादेवी पन्हाळे या संघानं मितांश स्पोर्ट यांच्यासाठी. तरी आई नीनादेवी पन्हाळे यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि मितांश स्पोर्ट यांनी फलंदाज पाठवायचे. हॅलो. चला क्षेत्ररक्षण सजवा. आई नीनादेवी पन्हाळे राजापूर. तर सलामीची जोडी येते सचिन शिवनेकर आणि पंकज. आई नीनादेवी पन्हाळे संघाने निर्धारित 4 षटकामध्ये धावसंख्या उभारली ती 23 आणि 24 धावांचं एक मापक असं आव्हान समोर ठेवलंय ते मितान स्पोर्ट्स या संघासमोर. मितान स्पोर्ट्स मधून सलामीचे फलंदाज दाखल झालेले आपण पाहतोय सचिन शिवनेकर तसेच पंकज. स्ट्राईक घेतोय पंकज बहुधा. राजापूरच्या प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये
हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील शेवटच्या सत्रामध्ये आता आपण ही स्पर्धा खेळवतोय. शेवटचा हा साखळी सामना. 2 संघ आतापर्यंत पुढे क्वालिफाय झालेत. अप्पन 11 गोवळगाव राजापूर आणि किशोरदादा कांबळे 11 देवाचे गोठणे राजापूर, हे 2 संघ आतापर्यंत क्वालिफाय झाले आणि या संघामधील विजयी संघ हा पुढील फेरीसाठी क्वालिफाय होणार आहे. तर पहिले षटक घेऊन दाखल झालाय तो तुषार. समोर आहे सचिन शिवनेकर. संघाचा सर्वात विस्फोटक असा फलंदाज स्वतः सलामीला आलाय आणि पहिल्या चेंडूपासून मला वाटतं त्याला हल्ले करावे लागतील. लवकरात लवकर हा सामना संपवायचा प्रयत्न तो नक्कीच करेल. शुभम हा गोलंदाज आहे, तुषार नाही. शुभम हा गोलंदाजी करतोय. पहिलं षटक घेऊन सामना सुरू करा लवकरात लवकर. 24 धावांचं आव्हान आहे. शॉर्ट पिच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती केलाय मोठा प्रहार आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमा पार. षटकार. हल्ला केलाय पहिल्याच चेंडूवरती शुभम याच्या आणि सरळ भिरकावून दिलाय सीमा पार. 6 धावाने सचिन आपलं खातं खोलतोय. मितान स्पोर्ट्स आपलं खातं खोलतोय. धावसंख्या पोहोचते 6 वरती. बिनबाद 6. 24 धावांचं मापक असं आव्हान असताना पहिला चेंडू सीमा पार केलाय आणि दाखवलंय की त्याचे इरादे आहेत की हा सामना लवकरात लवकर संपवायचा. पुन्हा बॅटची चेंडू हवेमध्ये मोठा फटका खेळायचा आहे आणि सचिन शिवनेकर दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू द पेव्हॅलियन. पहिल्या चेंडूवरती नक्कीच मोठा हल्ला आपण पाहिला, त्यानंतर शुभमने मात्र त्याला फसवलं आणि पहिला धक्का पोचलाय तो मितान स्पोर्ट्स या संघाला. नवीन फलंदाज रवी पळसमकर दाखल होतोय. शुभम याने पहिले यश प्राप्त करून दिलंय आई नीनादेवी पन्हाळे राजापूर या संघाला. शुभम सामना करेल. रवी पुन्हा शॉर्ट पिच चेंडू. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेला. हा चेंडू चाललाय आणि चाललाय तो 4 धावांसाठी. पुन्हा एकदा 4 धावा आणि संघाची धावसंख्या पुन्हा पाडली आहे. धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. अतिशय वेगवान ही सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एक चौकार. पुन्हा शुभम. पुन्हा हा खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दिशेला होत आहे. चेंडू येतो शुभम याच्याकडे. रोखलं जाते. 4 चेंडूच्या अखेरीत 10 धावसंख्या झाल्या एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे झेल काली आणि सामना लवकर संपवण्याच्या दृष्टीने हा मोठा फटका होता. मात्र हा फटक्यामध्ये स्वतः तो फसला जातोय रवी आणि तंबूमध्ये परतलाय. थोडासा कुठंतरी हाराकिरी करताना दिसतोय मितान स्पोर्ट्स हा संघ. चला फलंदाज त्वरित लवकरात लवकर, या अजूनही आपले सामने बाकी आहेत. अंतिम सामना सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे. कृपया लवकरात लवकर दाखल व्हा. राया हा नवीन फलंदाज दाखल जातोय. 3 निघतील ना, मग चिट्ट्या उडतील का काय? एक फायनल आणि 2 एक सेमीफायनल ना. शुभम रायासाठी. रिव्हर्स फटका खेळायचा होता, मात्र दांडी गोल केली जाते ती शुभम याच्याकडून. 2 चेंडू खराब पडले होते, मात्र त्यानंतर चांगली भरपाई केली या गोलंदाजाने. नवीन फलंदाज येतोय प्रवीण. चला टीम मीटिंग करू नका, वेळ घेऊ नका. प्रवीण चला सामना सुरू करा.
नवीन गोलंदाज येतो तो जयकांत. जयकांत राऊत हा नवीन गोलंदाज आपण पाहतोय. हा चांगला फटका आहे. वन बाउन्स चेंडूने ट्रॅव्हल केलाय 4 धावांसाठी. पंकज याच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे ती 14. पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका. 24 धावांचा पाठलाग करताना 14 धावसंख्या पोहोचली. 10 धावांची अजूनही गरज आहे. एका धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिलाय तो पंकज याने. पुन्हा पंकज सामना करेल जयकांत याचा. जयकांत चांगला फटका आहे. नो मॅन्स एरियामध्ये चेंडूला लँड केला. एका धावेसाठी धावल्या. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. या 2 धावांनी संघ पोहोचते 16 वरती. आठ धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा जयकांत पंकजसाठी पुढे येऊन हा चेंडू फटका खेळलाय. दिनू त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक चेंडू निर्धाव चालला होतोय. 14 चेंडूने 8 धावा. पुन्हा केवळ चेंडूला या दिशा दिली आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या होते 18. सृष्टी कलेक्शनचे मालक आणि आपल्या मंडळाविषयी सहकार्य करणारे संदीप वारक साहेब यांचा आपल्या छोट्याखानी सत्कार करतो आपल्या मंडळातर्फे. खरोखरच तुमचं खूप खूप स्वागत आहे. सृष्टी कलेक्शन संदीप वारक साहेब. धन्यवाद साहेब. आपल्या मंडळाला विनंतीला मान देऊन तुम्ही उपस्थित राहिलात. आणि एक वरिष्ठ खेळाडू खरोखर तुमचा एक आदर्श घेतला पाहिजे की कित्येक वर्ष एक बॉलिंगचा एक त्यांनी जो ठेवलेला आहे म्हणजे आदर्श ठेवलेला आहे की गावावर मला वाटतं इथे खेळायला आले असतील कदाचित आणि गावावरून खेळायला आलेत. आणि कुठलेही टुर्नामेंट असू दे मला ते नेहमी सांगता वैभव मोठी टुर्नामेंट किंवा असू दे छोटी मी तुमच्या सहभागी होणारच. आणि जोपर्यंत माझे हातपाय चालत आहेत तोपर्यंत मी क्रिकेट खेळणार असं त्यांचं पहिल्यापासून मला सांगणं आहे. आणि नक्कीच त्याचं एक आदर्श घ्यावा सगळ्या खेळाडूंनी. वर्ष 42 असूनही अजून आपल्या या टुर्नामेंटमध्ये गावावर येणं खेळायला तयार झाले आहेत असे संदीप वारक आम्ही मंडळ तुमचा खूप खूप आभार आहे. सूरज मोंडे नीनादेवी पन्हाळे राजापूर या संघाचा हा आयकॉन खेळाडू असा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. शॉर्ट पिच चेंडू चांगला कव्हर वरून ढकललाय सरळ सीमा पार. 4 धावा. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती 22 वरती. फक्त 2 धावांची अजूनही गरज आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे. 2 धावांची आवश्यकता आहे पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. 11 चेंडू 2 धावा. हा चेंडू जातो निर्धाव. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न करतोय तो पंकज. जरा या चेंडूवरती विजय मिळवणार का
पंकज रिवर्सचा अटेम्प्ट केलाय, चांगला फटका आणि या फटक्याद्वारे पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय तो मितान स्पोर्ट्स या संघाने. लगातार 3 सामने या संघाने आपल्या साखळीमध्ये जिंकले आहेत आणि अंतिम 3 संघामध्ये या संघाने प्रवेश केलाय. तर कर्णधार त्वरित दाखल व्हा. कर्णधार मितान स्पोर्ट्स या संघाचा